बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यात आली। ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांनाही ताब्यात घेतलंय। या दोघांनाही आज कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे। उच्च न्यायालयाने पोलिसांना खडसावल्यानंतर अवघ्या 24 तासात दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। निकेश, खरं तर उच्च न्यायालयाने खडसावलं आणि त्यानंतर 24 तासात दोघांनाही ताब्यात घेण्यात आले, मात्र त्यापूर्वी ते फरार होते। काय नेमकं घडलंय मागच्या 24 तासात? आपण जर पाहिलं तर बदलापूर अत्याचार प्रकरणाला 1.5 महिना उलटून गेलेला आहे, ज्यामध्ये जो महत्वाचा आरोपी होता अक्षय शिंदे याचा देखील पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे। मात्र त्या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास जो आहे तो पुढे जात नव्हता। त्यामुळे शासनाने जे SIT नेमून दिली होती त्याच्या अंतर्गत देखील तपास सुरू होता। मात्र ह्या तपासादरम्यान जेव्हा उच्च न्यायालयात हे सर्व प्रकरण गेलं त्यावेळेला पोलिसांच्या भूमिकेवरती, पोलिसांच्या तपासावरती जे आहेत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले होते। या प्रकरणामधले जे मुख्य आरोपी सोबत जे सह आरोपी होते, ज्यांच्यावरती निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होता, त्याचप्रमाणे गुन्हा लपवण्याचा गुन्हा दाखल केला होता, फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये संस्थापक आणि सचिव, ज्यामध्ये उदय कोतवाल असतील किंवा तुषार आपटे हे दोन्ही आरोपी जे आहेत ते 1.5 महिन्यांपासून आरोपी फरार दाखवले होते। SIT टीमने जे आहेत ते फरार आरोपी घोषित केले होते। मात्र उच्च न्यायालयाने जेव्हा पोलिसांच्या भूमिकेवरती आणि तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण केल्याच्या नंतर अवघ्या 24 तासामध्ये कसारा या ठिकाणाहून ती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यानंतर सकाळी त्यांना अटक दाखवण्यात आलेली आहे आणि याचबरोबर आज त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय नेमकं काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद निकेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।